तर विलास घुले यांच्या कुटुंबियांकडनं सौरभचं नाव एफआयआर मध्ये येण्याकरता खरं तर मागणी केली जाते. त्या संदर्भात केज पोलीस स्थानकाच्या बाहेर आंदोलन सुद्धा झालेलं आहे. कशा पद्धतीने हे बघताय सगळं प्रकार? सर्वात पहिल्यांदा विलास घुले या तरुणाचा जो दुर्दैवी त्याच्यावर हल्ला झाला आणि हल्ल्यातून मृत्युमुखी पाडला, ही बाब अत्यंत आमच्या बीड जिल्ह्यासाठी सदमेची आहे आणि मी त्या कुटुंबाच्या म्हणजे दुःखात सामील आहे. त्या कुटुंबाचं आघात त्यांच्यावर झाला आहे. या गोष्टीसाठी मी बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने माझी जबाबदारी आहे आणि ही घटना जशी मला त्याची माहीत झाली अशी कळली. मला शनिवारच्याला त्याचा हा प्रकार 20 तारखेला काहीतरी हल्ला झाला आणि रविवारी कळली. त्याच्यानंतर मी सकाळी लवकर ती पोस्ट केली. बीड जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी पोस्ट करणारा मी स्वतः आहे. ती पोस्ट काढून बघा, सोशल मीडियावर आहे. आजही कुणी पोस्ट केली आणि त्याच्यानंतर सगळे आले. ते सगळे ती त्याचं राजकारण त्याच्या पद्धतीने मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. पण एकच विषय आहे, मी याच्यावर पोस्ट केली आणि त्यांना त्यांच्या जी काही पोलिसने योग्य ती कारवाई करावी असं सांगितलं. त्या जे मला घटना ज्यावेळेस क्षणाला कळली त्यावेळेस मी बीडचे एसपी साहेबांना, पोलीसचे एसपी त्यांना मी फोन केला आणि सगळी माहिती मागवली आणि त्यांनी मला ब्रीफ केलं सगळं असं. त्यावेळेस कुठंही माझ्या मुलाचं नाव त्यांनी मला ब्रीफिंगमध्ये दिलं नाही किंवा मलाही वाटलं नाही की त्याच्यामध्ये माझ्या मुलाचं नाव आहे. पण काय कोण जाणे मला माहित नाही. पहिला एफआयआर झाला त्याच्यात कुठं म्हणलं नाही की तुमच्या मुलानं असं मुलगा होता. त्याची ज्या वेळेस ही झालं, मयत झाली, मयतच्या नंतर काय कुठं शिजला, कुठं कट रचला, कुणाला फोन आले, कुणाचे कुठं काय झाले माहित नाही. पण त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की खासदारात अगोदर तर घोषणा माझ्या नावच्या होत्या. रविवारी संध्याकाळी खासदारावर गुन्हा दाखल करा अशी मागणी बऱ्याच सोशल मीडियाला चौकात कुठं आंदोलन झालं तिथं होतं. बरं, हे आंदोलन करायला कोण माणसं आहेत? पब्लिक आहे, घर आहे, मला मान्य. पण याच्यामध्ये सगळं घडवणारे टोळके कोण? हे टाळके कोण कोण कुठं कुठल्या घरात गुन्ह्यात होते, कोण कोण काय करतो, हे विषय वेगळे वेगळे आहेत. मला त्या खोलात पोलिसने जाऊ देत, मी आज त्या खोलात जाणार नाही. पण माझं नाव कुठेही माझ्या मुलाचं किंवा माझं नाव सोमवारपर्यंत नव्हतं. मंडेला माझं नाव आलं असं कळतंय आणि हे का आलं मला माहित नाही. बघू आता काय काय होणार पुढे. पण पोलिसला तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करणार आहे की निपक्षपातीपणानं तपास करा आणि तपास करून जे काही निष्पन्न होईल काय दोषी असेल माझा मुलगा तर त्याच्यावर कारवाई करा. मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करा. कालही मी बोललो, आजही परत ते सांगतो, जर दोषी असेल तर कारवाई झालीच पाहिजे. पण अननेसेसरी माझी, माझ्या कुटुंबाची, माझ्या सर्व परिवाराची आणि माझ्या मुलाची जी बदनामी करून जर कुणी माझ्यावर अन्याय करत असेल, तर जर चुकीच्या पद्धतीने कुणी काय करत असेल तर त्याच्यावर सुद्धा पोलीस काय कारवाई करणार ही पोलिसनी कळवलं पाहिजे आणि पोलिसनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. धनंजय मुंडे मात्र या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात काल सभागृहात म्हणतात की या सगळ्या हत्या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी केली पाहिजे. अशा पद्धतीचं मत जे आहे ते माजी मंत्री आणि तुमच्या जिल्ह्याचे नेते धनंजय मुंडे बोलतात. हो, काय मग आम्ही कुठं नाही, माझी तीच मागणी आहे ना. मी खाली सांगितलं, मग ती जी म्हणते तीच माझी. मग ती जर मिळत असते म्हणून नाही, त्याच्या अगोदर मी मागणी करतो, ते नंतर करतो. मी त्याच्या अगोदर मागणी केली, त्यानं नंतर केली, मी अगोदर मागणी केली. त्याच्यामुळे तो काय म्हणतो त्याचं जाऊ दे. त्याच्या काय मला काय, मी मागणी केली त्याची चौकशी करा म्हणतो मी. ते भडकावायचं काम करत नाही. मी लोकांना शांत करून लोकांना न्याय मिळवायचं काम करतो. त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्याची हत्या झाली, त्या हत्या झाल्याच्या नंतर त्या कुटुंबाला कुठल्या ह्याच्यात जात असेल त्या कुटुंबाला सहकार्य झालं पाहिजे, कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. खरंच माझा मुलगा त्याच्यात असेल ना तर शासनानं सुद्धा कठोर कारवाई केली पाहिजे. त्याच्याबरोबर 100% त्या गोष्टीला तयार आहे. म्हणजे सुरुवातीला माझं नाव आलं ती का बाजूला निघलं, पुन्हा मुलाचं का आलं आणि आता मुलाचं आलं ते करू द्या तपास. तिथं म्हणतो माझा मुलगा तिथंच आहे, ते मी काय पळवून लावलो नाही कुठं, माझ्या घरीच आहे. आज कुठले लग्नाचे जे कार्यक्रम मी जायला पाहिजे तो माझा प्रतिनिधी तिथं जातोय. तू आज कार्यक्रमात त्याला काय असेल ते चौकशी करा. माझ्या घराचे सीसीटीव्ही घेतले, कॉल डिटेल सीडीआर काढले. माझे सुद्धा सीडीआर काढायचे असले तर एसपी साहेबांना सांगितलं माझ्या फोनचे सुद्धा सीडीआर, तुम्हाला काय तरी कुठं अडचण असेल तर मी तुम्हाला तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून सुद्धा मी त्यांना परमिशन देतो, तुम्ही माझे पण सीडीआर काढा. कारण खासदारांचे सीडीआर काढताना काही थोडं त्यांना रिस्ट्रिक्शन आहे, बंधन आहे, ती घेता येत नाहीत परमिशन शिवाय, तर मी परमिशन देतो, घ्या. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर तुम्ही संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सातत्यानं तुम्ही आरोपींना शिक्षा व्हावी ही मागणी म्हणून धरून ठेवलेला होता. परंतु आता मात्र विलास घुले हत्या प्रकरणात तुमच्यावरती कुठेतरी राजकारण सुरू आहे. मी आज पण
जे जे घटना बीड जिल्ह्यात घडतात त्या प्रकरणात मी सांगतो, मी त्यावेळेसही सांगितलं दोषीवर कारवाई झाली पाहिजे, झालीच पाहिजे. आज पण मी म्हणतो दोषीवर कारवाई झाली पाहिजे. आज माझा स्टँड वेगळा आहे, आज या समाजाचा आहे, आज या गावाचा आहे, म्हणून माझा स्टँड काही वेगळा आहे. आज माझ्या मुलाचं नाव त्याच्यात आलं, माझं त्याच्यात नाव आलं, तर मी म्हणलोय का काय हे चुकीचं आहे म्हणत नाही. तुम्ही करा, तुम्हाला अधिकार आहे, राईट्स आहे. लोकसभेमध्ये तुम्हाला अधिकार, सॉरी, लोकतंत्रमध्ये तुम्हाला, लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार आहे. या लोकशाहीच्या अधिकारामध्ये तुम्ही करू शकता, करा. संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात तुम्हाला अधिकार दिला, तुम्ही त्याच्याप्रमाणे मागणी कराल, ते चौकशी होईल. मला त्याच्यावर काय बोलायचं. उगवलं जातं काय आहे? माझ्यावर सोडवणारे कोण आहेत, उगवणारे काय उगवायचे त्यांनाच बघू दे. मी आहे, मला यांचं सगळं माहित आहे. अंडे पिल्ले काय काय ते कोण आहेत, ते त्यांचं काय करतात, चेतावणीपर भाषण कोण करताय, लोकांना पेटवतोय कोण, सांगतोय कोण, मी येतोय म्हणतोय कोण. तुला रात्रीच्या कामातून दिवसा यायला सोड भेटली पाहिजे ना. हा, तू आमच्यावर कशाला काढतो? माझं काढताना तुझं बघ. तुला 25 वर्ष कधी ह्या पट्ट्याने मदत केली त्या हे कर, आणि पण तर माझ्याकडे बोट कर. तू माझ्या, तुला पण मुलं आहेत, लेकर आहेत, मला पण आहे. माझ्या लेकरापर्यंत गेला ना, तुला भावी तो उद्या. आता तुला काय भीती वाटते का? माझे लेकर चांगले आहेत, तिचं कुणाला वाईट वाटतं काय? माझे लेकर व्यसनी नाहीत, दारू पित नाहीत, ड्रग्ज घेत नाहीत, बाकीचे काय वाह्यात धंदे करत नाहीत म्हणून वाईट वाटते का? परमेश्वराची कृपा आहे. तुम्ही तुमचे पाप फेडाल आणि आमच्या नावावर जर बिल फाडाल, ते सोपं जाणार नाही. तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये बजरंग सोडवणे काय दिसेल. अरे तुला 9 मध्ये तिकीट देवा म्हणून मुंडे साहेबाचे पाय धरून 10 मिनिट धरून ठेवणारा हा बजरंग सोडवणे. कैलासवासी मुंडे साहेबाचे पाय अक्षरशः धरले, पाय 10 मिनिट सोडले नाहीत. साक्षीदार आहेत 2, त्याच्या बरोबरच फिरते नारायण शिंदे आणि राजपाल लोमटे, दोघं दोन्ही पण होते, मी पाय धरून होतो. आम्ही तिघ, अरे त्याच्यामुळे एवढं करत असताना तुम्हाला माझ्या मुलाला अडकवायचा प्रयत्न करून पेटवता, तरी सांगायला पाहिजे होता. जर दोषी असेल तर दोषीवर कारवाई करा. तो राजकीय दबाव इथून होतो, कुणाचा दबाव? माझ्या राजकीय दबाव. मला आनंद आहे, मी विरोधी पक्षाचा खासदार आहे आणि माझा दबाव जर पोलीस घेत असले, मला आनंद आहे माझ्या कर्तृत्वावर. विरोधी पक्षाच्या खासदाराचा पोलीस दबाव घेतात आणि तो सत्तेतला आमदार म्हणतो बळच का मुख्यमंत्र्याला घडा पडतो, बळच. जर तुझं ऐकत नसले तर मला आनंदाने माझं ऐकते. धन्यवाद. हीच लोक ज्यांच्यावरती टीका करतात, तीच लोक मात्र सभागृहात आवाज उठवतात या हत्या प्रकरणाच्या संदर्भात. हे काय नक्की? हे बघा, तुम्हाला काय म्हणायचं, काय विचारायचं, मला जायचं नाही. सभागृहात बोलताना सुद्धा बोलू म्हणत होते तिथंच. पुन्हा हे अडचण ही विषयपेक्षा बरोबर नाही, मला बोलायचंय, माझं असं करून पाय पेटवायचंय ना म्हणून बोलतोय. पुन्हा शिंदे साहेबांचा इकडे बोलायचं तिकडे पाया पडायचं, असे धंदे करत आहेत. बघू ह्यांचं बघतो मी, काही चिंता करू नका. देखो मैं यही बोल रहा हूँ कि मेरा बेटे का नाम इसके अंदर आ रहा है, तो ठीक है, आने दो. जो पुलिस ने उसका निष्पक्ष जांच करना चाहिए, जांच